2-3 तसं काय असते का नसते मला काय माहित नाही, पण मला तर वाटतंय तसं नाही का, म्हणून मी आता बांधायला लागलो. हिच्यापासून सुरुवात केली आणि आपल्याला हिच्यापर्यंत जायचं. नमस्कार भावानो, परत येत आपल्या रायडर रोहा युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर भावानो, आजचा ब्लॉग लय क्रेज होणार आहे, कारण आपण एका बहिणीच्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे. आणि तिने मला लई दिवस झाला आधी सांगितलेलं नाही का, मी आता ती आहे म्हणून, म्हणजे तिने सांगितलं म्हणून मी आज गावाकडनं आलोय. म्हणजे मी परवाच आलो गावाकडं, नाही तर मी गावाकडे येणारच नव्हतो. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला माझा गावाकडचा होता. त्यामुळे आता गावाकडं आलो मी खास तिच्या डिलिव्हरीसाठी. म्हणजे येणार नव्हतो मी, आज येणार होतो. मला ती म्हणलेली तुला यायचा डिलिव्हरीसाठी गाडीच्या, मग त्यामुळे आलो मी. आता मस्तपैकी चाललोय आम्ही. तिने मला गाडीचा हार वगैरे आणायला सांगितलं. आणि त्यात आपली गाडी पण एवढी जी घाण झाली का नाही, लय म्हणजे लय घाण झाली गाडी. ही ब्लॉग मी आता रूमवरनं चालू करतोय. आता मी आणि धीऱ्यात जाणार दोघं जण, सुद्या बाहेर वगैरे चाललाय आणि जातो तिची गाडी बिडी घेतो. तर माझं सगळं झालं यावरून, आता धीऱ्यात आवरायला राहिले. आता वाजले त्या 12, तिने मला 12 वाजता यायला सांगितले. आणि आम्हाला अजून हार वगैरे आणायला जायचं. त्यात माझी गाडी बंद व्हायची. गाडी एवढीची घाण झाल्या भावनो, लय म्हणजे लय गाडी घाण झाली. गाडीचं काम केल्यापासून गाडी आपण धुतलीच नाही. गाडी इथंच होती, आपण गावाला गेलो त्यामुळे गाडी इथंच होती. तर गाडी मस्तपैकी धुतो वगैरे. आणि चला तुम्हाला दावतो कशी डिलिव्हरी द्या कशी नाही, आणि त्यांच्या स्वातीसोबत बोलणं करतो तुमचं. आणि भाऊजी बिवजी नाही का, तिची मम्मी बिम्मी सगळी जण आलेली, सगळ्यांशी बोलणं करून घेतो. आम्ही लय फॅमिली टाईप वागतो नाही का, अशी पूर्ण घरातले असल्याच ती जण माझं भाऊन झाले. त्यामुळं काय नाही एवढा विषय. जातो आम्ही आता मस्तपैकी. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत आहोत तुम्ही. भाऊ माझा फायनल झालाय भावानं नीट. दिरे चालून दाव रे, दाव लवकर चालू. भाऊ माझा फायनल झालाय भाऊ नीट. दाव लवकर चालू. हा 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 चाल. तो नाही दाखवत, शरीर दावतो तुझा. चाल लवकर, असं नको चालू, मोठं होतंय. चाल दाखवा तिथून, चाल दे, चाल झपालीकडून चाल दे. हा काय चालतोय वाघ. ये इकडे इकडे. आणि बघा भाऊ ना आपली गाडी अशी एवढी घाण झाली का नाही, बाप रे, नुसती घाण 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 घाण. आणि शेक झाला तुम्हाला गाडी धुवायच्या टाइमला सांगतो भाऊ मी. आपल्या गाडीचा त्यावर खूप नवीन टाकला नाही, त्यावर विषय झाला नाही. तर गाईज फायनली हो काय हार आहे असा, आणि आपण अशा टाईप घेतलाय हार मस्ती म्हणजे. स्वतःला लय विचार नाही का कोणता हार घेऊ कोणता नाही, म्हणजे इथे आहे की बऱ्यापैकी हार मस्तपैकी. तर मला तो भारी वाटला तुम्ही मला लावलेला. आता गाडीला घ्यायचा लिंबू मिरची, तर मस्तपैकी लिंबू मिरची घेतो गाडीला. आणि माझ्या पण गाडीला लिंबू मिरची नाही, त्यामुळे माझ्या गाडीला लिंबू मिरची बांधायची आहे. लय नजर लागायला लागले आजकाल काय आम्हाला. भाऊन आता लिंबू मिरची घेतात नाही का, मी मावशींना विचारलं. म्हणजे मी जिथनं गाडी घ्यायच्या टाइमला लिंबू मिरची घेतली ना, तिथूनच आता लिंबू मिरची घेतली. आणि त्यांना म्हटलं मावशी तुम्ही लिंबू मिरची दिली ना, ती मी मागच्या महिन्यात सोडली, आणि ती सोडल्यापासून माझा ॲक्सिडेंट झाला म्हणलं. तर त्यांनी मला माहितच नव्हतं. त्यांनी म्हणते की तुम्ही प्रत्येक शनिवारी ती लिंबू मिरची बदलायची असते, हे मला माहीतच नव्हतं. आणि मला कोणी सांगितलंच नाही. 5-6 महिने झाले मी लिंबू मिरची तशी ठेवलेली, पूर्ण वाळून गेली. ते आयला बहुतेक मी सोडलेली एकदा, आणि एक नवीन बांधलेली करसुंडीच्या टायमिंगला, तेव्हा ती विषय झालता. नंतर ती सोडली मी, ती तेव्हापासून मी काढूनच पडलो भावानं. आणि ती माझ्यासोबत पडणार घेऊ पण आहे. हा आलाच चला मागे. तर असा विषय झाला भावानो. आता डबल गाडीला धुतो जरा, गाडी आपली लई. हा रायडर रॉया 45. तर मग असा विषय झाला, त्यामुळे आता मस्तपैकी गाडी धुतो आणि लिंबू मिरची बांधतो. तर भाऊ आपला कंपनीतला मित्र आलाय बघा भेटाय आपल्याला. कशासाठी आलाय? भेटायला खास भेटायला. रूमवर कर म्हणा. आपली गाडी लावल्यावर काही धुवायला थांब धुवायला लागली आपली गाडी. ठीक धुवायला लागली. तर काय आता इथे सर्व्हिसिंगला लावल्या गाडी मी. आणि बघा ही माझी गाडी आहे, आणि मला घ्यायची आहे ती ही गाडी घ्यायची मला. म्हणजे माझं ड्रीम ही आहे पल्सर RS200, आणि माझी लावल्या इथं. म्हणजे हिच्यापासून सुरुवात केली आणि आपल्याला हिच्यापर्यंत जायचं. आणि ही ड्रीम लवकरच माझं पूर्ण होणार आहे असं मला वाटतंय. असं वाटतंय आणि करणारच आहे मी लवकर पूर्ण. तुमचा सपोर्ट पाहिला मला, त्यामुळे पाटकीना चॅनलला सबस्क्राईब करायचं लवकर जाऊन. तर गाईज हे बघा आपली गाडी धुवून आणल्या मस्त पैकी. नाही भाऊ तुला दाखवत झाली आता काही दिसते का ना, काय क्लीन एकदम. जैसी दिखनी चाहिए वैसी दिख रही है. पर एक विषय हो गया है कि हमारे गाड़ी का ये देखो, पिछले ब्लॉग में ही डाला था मैंने नया, और ये बाद में फिर हो गया. क्या हो गया था कि एक आदमी आया और उधर से मेरे ऊपर चढ़ गया ऐसे इधर. मेरे को कुछ नहीं हुआ, वही गिरा थटा, वही गिरा, उसके हाथ पे लगा, इसलिए मैंने कुछ पैसा उससे वहीं से नहीं लिया. तो रहने दो, मेरे कुछ एवढा प्रॉब्लम नहीं हुआ, उसका बहुत नुकसान हो गया, इसलिए मैंने बोला रहने दे, नहीं पैसे लेते.
तर असा विषय झालाय. आता आम्ही चाललोय. ह्यो पण येणार आहे बघा माझ्यासोबत. आता ह्यो एक ऍड झालाय, ह्यो एक. आता आम्ही चाललोय ती गेल्या पुढे. आता इथं वाजले त्या 1:30 वाजले त्या 3, 3:30, 4 वाजता आम्हाला माघारी यायला. चला वाघाने गाडी आणलं. इथं बहुतेक पार्किंग नाही बरं का ही गाडीची. आम्ही इथं पार्किंग लावल्या. तर भावानं आम्ही फायनली पोचलो शोरूम पैसे. शोरूमच्या बाहेर बघा ही शोरूम आहे, योग होंडा. युग होंडा. तर त्यांनी यायला लागले ते, अजून त्यांना टाइम आहे. त्यांनी बसमध्ये जायचे. त्यांच्या आधी आम्ही येऊन बसलो इथं. त्यांची वाट बघत बसतो, कधी येते ते कधी नाही. आणि गाड्या आतमध्ये येतं सगळ्या इथं. आतमध्ये पण तुम्हाला दावतो कसं आहे कसं नाही. आणि आता त्यांची फॅमिली वगैरे आहे सगळी. मला म्हणजे जरा लाज वाटेल मला ब्लॉग बनवाय, पण मी बनवणार ब्लॉग, काय नाही विषय. त्यांच्या फॅमिली जरा विचारतो नाही, त्यांचं जरा इंट्रोडक्शन घेतो. मस्त घे तुम्हाला ब्लॉग बघाय मजा येईल. ब्लॉगला तुम्ही लास्टपर्यंत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. लय भारी वाटायला लागले हिला का, तर लय शेवट वाटायला लागला मला नाही का. वातावरण हे जरा मस्त झाले. चला तुम्हाला भेटतो पुढं. तर काय फायनली आली त्यांनी सगळी घरची आलेली. मला त्यांच्यापाशी ब्लॉग बनवायचा जरा कसं तर वाटायला लागले. आणि हे बघा फायनली त्यांची गाडी आहे, युनिकॉर्न. काय युनिकॉर्न आहे. आता मस्तपैकी सिनेमॅटिक वगैरे घ्यायचं आहे. मस्त यांची शूटिंग बीट घेतो, जरा खुश झाली पाहिजे. हार घालायला आधी हार घालू. हे बघा यांची फॅमिली. भाऊजींची बहीण आहे, ही भाऊजी, ही भाऊजींची आई, ही स्वाती, ही स्वातीची बहीण, ही काका. आता सगळे झाले बाबांनो. आता लिंबाचा कार्यक्रम चालू आहे. कसं जीवन होत तुम्ही सार पाहिलं, आपल्याकडं पहिलं. कसं जीवन होत तुम्ही सार पाहिलं. तर भावानं माझ्या माग बॅकला एवढं जी पिन व्हायला लागले ना, ऐंशी पद मला नीट बोलताच होता आहे ना. तर आपल्या गाडीला काही बांधायला, त्यांच्या गाडीला बांधले, आता मीच बांधले ना. आपल्या गाडीला तो काही बांधतो मस्त पैकी. मी पहिला आहे का ना भावानो. विषय काय झाला माझा का, हे मी सोडलं बाबा. मला बहुतेक 3 दिवस झालं सोडून. आणि 4थ्या दिवशी मी पडलो गाडीवर. म्हणजे गाडी घेतल्यापासून मी बांधलेलं तिथं होतं ते. आणि ते मी सोडलं आणि पडलो गाडीवर. त्यामुळे आता डबल बांधायचं आपल्याला गाडीलाही. मी आणले. तसं काय असतंय का नसतंय मला काय माहित नाही, पण मला तर वाटतंय तसं नाही का. म्हणून मी आता बांधायला लागलो वापस खायचं गाडीला. तर काय फायनली सगळं झाले. तर भावानं मला बोलताच होता नाही, एवढं माझ्या डोक्यात ऐक पाठीत दुखायला लागले. कशामुळे दुखायला लागले काय माहिती, बेकार पिन व्हायला लागले माझ्या बॅकला. आता मी गोळ्या बिळ्या आणले, सगळं आणले, खाल्ले. आता खातो आणि झोपतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसं नाही कमेंट करून सांगा. आणि स्वतःच्या मम्मीला वगैरे भेटायचं नाही का. मला जरा कसं तर वाटायला लागलं त्यांच्यापाशी ब्लॉग करायचं. त्यामुळे राहू द्या म्हटलं. नसते लांबनं त्यांची ओळख करून दिली तुमच्याशी. त्यांना माहीतच नाही मी ओळख करून दिल्या का नाही दिल्या. नसतं लांबनं दावले हो काही अशा येते म्हणून तुम्ही बघितले. तर आता मी जाऊ झोपतो. भावानं तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि 6 वाजताच गेला नाही, आता झोपणार आहे.